गेल्या काही दिवसात देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात एका अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच गंभीर मुद्द्यावरून मोठा वाद पेटला आहे। हा वाद थेट आपल्या मुलांच्या शिक्षणाशी, त्यांच्या भविष्याशी आणि आपल्या देशाचा पाया असलेल्या भारतीय संविधानाशी निगडित आहे। सोशल मीडियापासून ते मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत एकच चर्चा सुरू आहे। काय केंद्र सरकारने NCERTच्या इयत्ता 9वीच्या पुस्तकातून भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणजेच उद्देशिका काढून टाकली आहे आणि काय त्याऐवजी मनुस्मृतीतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे काय? या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे। एका बाजूला संविधानाचे रक्षण करू पाहणारे नागरिक संताप व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे यावर कायदेशीर आणि संस्थात्मक पातळीवर स्पष्टीकरण समोर आले आहेत। आज आपण या संपूर्ण वादामागचं सत्य काय आहे, संविधानाची प्रस्तावना आणि मनुस्मृती यांच्यातील वैचारिक संघर्ष काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले होते, या सर्व बाबींवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा वाद नेमका सुरू कुठून झाला। काही महिन्यांपूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ लॉने LLBच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावाला देशभरातून तीव्र विरोध झाला। विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी निदर्शने केली, ज्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार नाही असं स्पष्ट केलं। परंतु हा वाद शांत होत नाही, तोच NCERTच्या इयत्ता 9वीच्या नव्या पाठ्यपुस्तकांवरून नवा वाद निर्माण झाला। NCERTने 9वी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या पुस्तकामधून संविधानाची प्रस्तावना हटवली आहे। संविधानाची प्रस्तावना म्हणजेच आपल्या देशाची लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा आरसा आहे। ही उद्देशिकाच जर पुस्तकातून गायब झाली तर मुलांवर काय संस्कार होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला गेला। या वादावर केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि NCERTने अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलं आहे। NCERTच्या म्हणण्यानुसार कोणत्याही पुस्तकातून संविधानाची मूल्य कमी केलेली नाहीत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत जेव्हा नवीन पुस्तके तयार केली जात आहेत, तेव्हा केवळ प्रस्तावनाच नाही तर संविधानातील मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांचा वेगवेगळ्या इयत्तांच्या पुस्तकांमध्ये समावेश केला गेला आहे। 9वीच्या काही पुस्तकांमध्ये जर प्रस्तावना नसेल तर त्याऐवजी मूलभूत कर्तव्ये जोडली गेली आहेत, असा दावा NCERTने केला आहे। NCERTने जरी भारताचे संविधान पाठ्यपुस्तकातून काढून टाकले नसल्याचे सांगितले असले तरी त्यांनी मनुस्मृतीचे श्लोक मात्र 9वीच्या पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत। त्यामुळे NCERT टीकेचे धनी ठरले आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की जर आज एक श्लोक अभ्यासक्रमात आणला आहे तर हळूहळू करून अख्खी मनुस्मृतीच आणली जाईल व विद्यार्थ्यांच्या मनावर विषमतेचे रेगोटे ओढले जातील। त्यामुळे आजच तो एक श्लोकही काढला पाहिजे। आजचा प्रगत भारत हा भारतीय संविधानावर चालतो। संविधानाने प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, लिंगाचा असो, समान अधिकार दिले आहेत। परंतु या उलट मनुस्मृती हे एक असे पुस्तक आहे जे पूर्णपणे असमानता आणि सामाजिक भेदभावावर आधारित आहे। मनुस्मृतीमध्ये समाजाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांमध्ये विभागले गेले आहे। यामध्ये व्यक्तीचा दर्जा त्याच्या जन्मावरून ठरवला जातो, त्याच्या कर्तृत्वावरून नाही। शूद्र आणि समस्त स्त्रियांना शिक्षणापासून, संपत्ती गोळा करण्यापासून आणि सन्मानाने जगण्यापासून वंचित ठेवण्याचे नियम यात स्पष्टपणे लिहिलेले आहेत। एवढंच काय तर मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाकारले गेले आहे। सर्व स्त्रिया या पापयोनी असतात, त्या शूद्र असतात असा विचार मांडणारं हे पुस्तक आहे। स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नाकारण्यात आला आहे आणि त्यांना शूद्रांच्या बरोबरीचे स्थान दिले गेले आहे। या उलट ज्या भारतामध्ये देशाचे सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपती पद एक महिला राष्ट्रपती भूषवत आहे, जिथे महिला अंतराळात जात आहेत, लढाऊ विमानं चालवत आहेत, तिथे मनुस्मृतीसारखे विचार समाजाला मागे नेणारे ठरतात। भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत, तर कलम 15 नुसार लिंग, धर्म, जात, जन्माचे ठिकाण यावर आधारित भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे। म्हणूनच संविधानापेक्षा मनुस्मृतीला श्रेष्ठ मानणं म्हणजे आधुनिक भारताचा पायाच उकडून टाकण्यासारखा आहे। हा वाद आजचा नाही,
या देशातील शोषित, वंचित आणि महिलांना गुलामीच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ऐतिहासिक क्रांतीचं पाऊल उचललं होतं। तो दिवस होता 25 डिसेंबर 1927। महाडच्या चौदार तळाच्या सत्याग्रहानंतर अस्पृश्यतेचे आणि विषमतेचे समर्थन करणाऱ्या मानसिकतेवर तीव्र प्रहार करण्यासाठी बाबासाहेबांनी महाडमध्येच एका जाहीर सभेत मनुस्मृतीचे दहन केले होते। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे कोणत्याही पुस्तकाचे शत्रू नव्हते, परंतु जे पुस्तक माणसाला माणूस मानत नाही, जे लाखो लोकांना जन्माच्या आधारे गुलाम बनवते, त्या ग्रंथाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व नष्ट करणं गरजेचं होतं। मनुस्मृती दहन हे केवळ एका पुस्तकाचं जाळणं नव्हतं, तर ते हजारो वर्षांच्या सामाजिक विषमतेच्या, जातीय भेदभावाच्या आणि अन्यायाच्या विरोधात पुकारलेलं युद्धच होतं। बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत हा विषमतेचा पाया नष्ट होत नाही, तोपर्यंत देशात खऱ्या अर्थाने समता आणि बंधुता येऊ शकत नाही। या संपूर्ण वादात तेल ओतण्याचं काम काही धार्मिक नेत्यांच्या विधानांनी केलं आहे। ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की भारतीय संविधानापेक्षा मनुस्मृती ही अधिक चांगली आहे आणि व्यवहार्य आहे। स्वामी श्री जी, आप ये कह रहे हैं कि संविधान से ऊपर मनुस्मृति है? देखिए, हम सनातन धर्मी हैं और हमारा जो जीवन है वो धर्म के अनुसार चलता है, तो स्वाभाविक है हमारे लिए ऊपर है। त्यांच्या या विधानाने देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता। जेव्हा स्वतःला मोठे धार्मिक नेते समजणारे लोक संविधानाऐवजी मनुस्मृतीला चांगलं म्हणतात, त्याचं समर्थन करतात, तेव्हा सामान्य लोकही विचार करतात की भारतात अजूनही एक वर्ग असा आहे जो आजही सामाजिक भेदभावावर आधारित समाज व्यवस्था आणू इच्छितो। त्यांना संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे मान्यच नाही। त्यांना पुन्हा एकदा देशात जुनीच वर्ण व्यवस्था आणि उच्च नीचतेवर आधारित व्यवस्था आणायची आहे का, असा सवाल बहुजन समाजातील संघटनांकडून व्यक्त केला जातोय। हा केवळ दोन ग्रंथांमधील वाद नाही, तर हा दोन विचारधारेमधील संघर्ष आहे। एका बाजूला मनुवाद आहे जो भेदभावाचा आणि अधिकारांचे केंद्रीकरण करण्याचा पुरस्कार करतो, तर दुसऱ्या बाजूला संविधानवाद आहे जो प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा आणि समान संधी देण्याचे वचन देतो। शालेय अभ्यासक्रम हा लहान मुलांच्या भविष्याचा पाया असतो। लहान मुलांची मनं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात, आपण जसा आकार देऊ तसे ते घडतात। जर शालेय वयातच त्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, बंधुता याऐवजी कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचे किंवा जुनाट व बुरसटलेल्या विचारधारेचे बीजारोपण झाले, तर ते देशाच्या लोकशाहीसाठी घातक ठरेल। एनसीईआरटी किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमात बदल करत असताना अत्यंत पारदर्शक आणि संविधानात्मक मूल्यांचे पालन करणे गरजेचे आहे। आपल्या देशाची ताकद आपल्या विविधतेत आणि समतेत आहे। जोपर्यंत या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सुरक्षित आहे, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचे हक्क सुरक्षित आहेत। मात्र देशात काही ब्राह्मणवादी मानसिकतेचे लोकही आहेत, जे अधूनमधून आपलं डोकं वर काढत असतात। त्यांना वेळीच उत्तर देणंही तितकंच गरजेचं आहे।